नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील नारंगाव येथे. तर नारंगाव येथे कृषी विज्ञान केंद्र आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवचं एक मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. तर आपणही त्यामध्ये जाऊन एक विविध कंपन्यांचे स्टॉल असतील, त्याचप्रमाणे पीक प्रात्यक्षिका असतील, धान्य महोत्सव, पीक परिसंवाद या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि हे संपूर्ण कृषी प्रदर्शन आपण लाईव्ह स्वरूपात तुम्हाला दाखवणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पुणे किंवा पुणेच्या आजूबाजूच्या परिसरात असाल तर नक्की या प्रदर्शनाला व्हिजिट द्या. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. तर आता आपण पाहतोय हे ग्लोबल कृषी महोत्सव कृषी विज्ञान केंद्र नारंगाव येथे जे नोंदणी कक्ष आपण पाहतोय समोर. यामध्ये जे शेतकरी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत, सुरुवातीला इथं रजिस्ट्रेशन केलं जात आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की ह्या नोंदणी कक्षाच्या समोरच आपल्याला AI तंत्रज्ञान आधारित शेती याचं एक छोटंसं दालन उभं करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती AI संदर्भात देण्यात आलेली आहे. तर आपण त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सुरुवातीला कृषी प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या कंपनीचे स्टॉल आलेले आहेत, कोणकोणती नवीन माहिती आलेली आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता आपण पाहतोय रजिस्ट्रेशन करण्यासाठी अशी प्रोसेस आहे. स्कॅनर वगैरे देण्यात आलेली आहे, ज्यावरती स्कॅन करून आपण ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये एक रजिस्टर करू शकतो. त्यामध्ये संपूर्ण शेतकरी सध्या रजिस्ट्रेशन करत आहे. हे अशा पद्धतीने ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांचे लाईव्ह डेमो प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तर आता सुरुवातीला पाहतोय सिजेंटा कंपनीचे जे टोमॅटो आहे, टोमॅटोचे डेमो प्लॉट यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. माझं नाव सुनील डोईफुडे. आज आपण कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी नारायणगावला आलेलो आहे. आणि आपली ही सिजेंटाची 1085 SPS 1085 जी व्हरायटी आहे ना, हिची एक हिरव्या कलरमध्ये आणि लाल कलरमध्ये असे ड्युअल पर्पज हिचं आपण हिला म्हणजे रेकमेंड केलेलं आहे लाल आणि हिरव्यामध्ये. तर हिची साधारणतः सेंटीमीटरमध्ये लांबी 15 सेंटीमीटरपर्यंत लांबी यायची आणि तिचा जो व्यास आहे तो जवळपास 1 ते 6 सेंटीमीटरपर्यंत येतो. ही 65 दिवसामध्ये पहिली हिची तोडणी होते. आणि हिचा जो डिसीज टॉलरन्स आहे, जे आपण लिपकल व्हायरस डिसीज म्हणतो, त्याच्यासाठी एकदम टॉलरन्स व्हरायटी आहे. धन्यवाद. WC1 नावाची व्हरायटी आम्ही यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही लॉन्च केलेली आहे. इथे या व्हरायटीत विशेषतः असं आहे की इथं जे आपण दाणे म्हणतो हे दाणे पूर्णपणे भरलेले असतात टोकापर्यंत. आणि जे दाण्याचा कलर आहे तो गोडवा, स्वीटपणा चांगल्या पद्धतीत चांगला आहे. त्यानंतर इथं कमीत कमी वजन एका कणसाचं 400 ते 500 ग्रॅम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला लागवड केल्यानंतर त्यांना चांगलं कमीत कमी 3-3.5 टनाचं ॲव्हरेज एका किलो मागे मिळू शकतो त्यांना. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपण पाहतोय सिजेंटा कंपनीची जी फ्लावर आहे रिगल ग्लो म्हणून याचा डेमो प्लॉट या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इतरही बाकीची जी पिकं आहेत त्यामध्ये टोमॅटो असेल, वाटाणा असेल, मिरची या विविध पिकांचे वाण त्यांनी इथे डेमो स्वरूपात दाखवण्यात आलेले आहेत. तर नक्कीच ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये आपण व्हिजिट करून ते डेमो प्लॉट पाहू शकता. शेतकरी बंधूंनो, आता पाहतोय आपण ही झेंडूची 2 व्हरायटी वेगवेगळ्या यामध्ये दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचाच हा डेमो प्लॉट आहे. येलो एक्सप्रेस आणि विजेता असे 2 व्हरायटी यामध्ये लागवड केलेली आहे. त्यामध्ये सहारा ॲग्रो या कंपनीने हा प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधव सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती घेत असतात. आता पुढे पाहतोय आपण कृषी विज्ञान केंद्राद्वारेच हा प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. कांद्याचा हा प्लॉट आहे. एकदम जबरदस्त असा प्लॉट तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता पुढे गेलं तर एडवंटा कंपनीचे जे बाकीचे प्लॉट आपल्याला पाहण्यास मिळतील. तर त्यामध्ये फॉडरचे क्रॉप आहेत. आपण मका पाहतो, ज्वारी पाहतो. त्यानंतर बाकीचे आपले जे तरकारीचे व्हेजिटेबलचे क्रॉप त्यांनी डेव्हलप करण्यात आलेले आहेत. बीट आहे, त्याचप्रमाणे आपलं कोबी आहे, भेंडी आहे, टोमॅटो आहे. ते संपूर्ण आपल्याला पाहायला भेटू शकतात. त्याचप्रमाणे पुढे गेलं तर जे आपले चारा पिकं आहेत त्याचे उत्तम डेमो या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. शेतकरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने व्हिजिट करून माहिती घेत आहेत. ॲडवंटा कंपनीचे प्रतिनिधी आहेत, ते आपल्याला या जे डेमो प्लॉट लावण्यात आलेले या संदर्भात थोडक्यात एक माहिती देणार आहेत. सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. आपण आलो इथं KVKच्या ग्रामोन्नती मंडळाच्या लाईव्ह पीक प्रात्यक्षिक प्लॉटवरती. आपण हे बघू शकतात माझ्या पाठीमागे ॲडवंटा कंपनीचे मेगा स्वीटचं वाण आहे. हे अतिशय गोड प्रोटीन युक्त चारा हा ॲडवंटा कंपनीने इथं लाईव्ह प्लॉटद्वारे शेतकऱ्यांना माहिती भेटण्यासाठी हा प्लॉट इथं ठेवला आहे. याच्यामध्ये सरासरी बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला 17% शुगर भेटणार आहे. याच्यामध्ये 9% प्रोटीन असतं. जे ॲडवंटा कंपनीचं मेगा स्वीट बियाणं आहे ते तुम्हाला एकरी 6 किलो बियाणं तुम्ही वापरायचं आहे एका एकरच्या क्षेत्रासाठी. पुढे गेल्यानंतर आपल्याला ही समोर आपण दुसरी व्हरायटी लावली ॲडवंटा कंपनीची.
ही जम्बो सुपर म्हणून व्हरायटी आहे. तिचे एकरी तुम्हाला सरासरी एक 12 किलो बियाणं लागतं 1 एकरसाठी. ही मल्टीकट व्हरायटी आहे ॲडव्हान्टा कंपनीची. याची तुम्हाला 2 ते 3 कापण्या याच्या भेटू शकतात. पहिली कापणी तुम्ही याची 55 दिवसात करायची, नंतर 45 दिवस अशा रोटेशनमध्ये तुम्हाला याच्या कापण्या घ्यायच्या. त्यानंतर ॲडव्हान्टा कंपनीने उन्हाळ्यासाठी एक नवीन एक व्हरायटी आणली आहे ॲडव्हान्टा कंपनीची 938 म्हणून एक बाजरीची व्हरायटी आणली आहे, जी खाण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. हिची सरासरी तुम्हाला एका एकरला 1 पिशवी 1.5 किलोची पेरायची आहे. 1.5 किलोच्या पिशवीकडून तुम्हाला एका एकरमध्ये तुम्हाला 20 ते 22 क्विंटल तुम्हाला ॲव्हरेज भेटणार आहे. खायला अतिशय चविष्ट आणि उन्हाळ्यासाठी कंपनीने दिलेली ही बेस्ट व्हरायटी ही ॲडव्हान्टाची 938. पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही माझ्यासमोर. जम्बो सुपर ही व्हरायटी आहे ॲडव्हान्टा कंपनीची, मल्टीकट व्हरायटी आहे. हिला फुटवे पण चांगले असतात आणि चाराही चांगला भेटतो. तर शेतकरी मित्रांनो, आज पहिलाच दिवस आहे हा ग्रामोन्नती मंडळाचा लाईव्ह प्रात्यक्षिक प्लॉटचा. म्हणजे भरघोस असा शेतकरी मित्रांचा आज इथं प्रतिसाद बघायला भेटतोय. तर बाकीचे लोक आले, आम्ही तुम्हाला आव्हान करतो का जसं आज पहिल्या दिवशी एवढा शेतकऱ्यांनी प्रोत्साहित केलं आम्हाला, जेवढं शेतकरी येत आहे, तर तुम्ही नक्की या एकदा इथं लाईव्ह प्लॉटला, तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या. बांधवांनो, आता आपण पाहिले ॲडव्हान्टा कंपनीचे जे चारा पिकं आहेत या संदर्भात कंपनीचे प्रतिनिधी यांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आता समोर पुढे आलं तर आपल्याला अशोका सीड या कंपनीचे पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी भेटतील. थिंबीर याची लागवड केलेली एक चांगला डेमो प्लॉट आहे. त्या व्हरायटीचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकतो. AFA5 म्हणून असं त्याचं नाव आहे आणि त्याचं वैशिष्ट्य सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ग्लोबल कृषी महोत्सव 2026 8 ते 11 जानेवारी नारायणगाव पाहतोय धरती ॲग्रोकेमिकल्स नागपूर या कंपनीचे डेमो प्लॉट आता आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी जे कारल्याची जी व्हरायटी आहे प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. अन्विश एक्स्ट्रा म्हणून या व्हरायटीचं नाव आहे. एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आहे. कारल्याची वैशिष्ट्य आपण पाहू शकतो, गडद हिरवे काटेदार फळ आणि चमक सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आहे. त्याला कळ्यांची संख्या सुद्धा आपण पाहू शकतो यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीने लागलेली आहे. बाकीचे सुद्धा प्लॉट आपल्याला पाहण्यासाठी भेटतील. यामध्ये त्यांची संकरित चवळी सुद्धा आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे. या साईडला पाहायला गेलं तर औषध लिमिटेड या कंपनीचे टोमॅटो प्लॉट डेव्हलप केलेला आहे. कांद्याचा प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण ही चवळी धरती ॲग्रोकेमिकल्स या कंपनीचं हे वाण आहे, संकरित वाण. त्यानंतर पुढे आलं तर DHB 968 हा घेवडाचा वाण आपण पाहू शकतो. चांगल्या पद्धतीने याला काही 12 महिने चालणारी व्हरायटी आहे. शेंगांचा रंग डार्क गरद हिरवा असतोय. कायांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. आणि आता हा डेमो प्लॉट पाहतोय मध्ये सुद्धा एक जवळपास 55 ते 60 दिवसाचा हा प्लॉट आहे. काय आपण चांगल्या लागलेले आहेत आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याला शेंडे खोडायची गरज नसते आणि वर्षभरात जवळपास 4 ते 5 बहार होतात. उत्पादन 15 ते 20 टनापर्यंत एकरी आपल्याला मिळून जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्हायरस जे येलो वेन नॉइज व्हायरस आहे याला रेजिस्टंट व्हरायटी. तर पुढे गेलं तर आपल्याला त्यांच्याच धरती ॲग्रोकेमिकल्स या कंपनीचे बाकीचे जे पिकं आहेत म्हणजे त्यामध्ये कोबी आहे, भेंडी आहे, त्याचप्रमाणे बीट आहे, याचे संपूर्ण डेमो प्लॉट आपल्याला लाईव्ह स्वरूपात पाहायला भेटणार आहेत. आता ही बीट पाहू शकता. बीटाची व्हरायटी आहे इनाया म्हणून, एकदम डार्क कलर हिचं आहे. फळाची साईज सुद्धा चांगली होती. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा आहे त्यांची 30 ते 35 दिवसात येणारी कोथिंबीर आहे. तिचाही प्लॉट आपण पाहू शकतो. तर नक्की शेतकरी बांधवांना एक विनंती राहील की ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये 8 ते 11 तारखेच्या दरम्यान आपण व्हिजिट करून धरती ॲग्रोकेमिकल्स यांनी डेव्हलप केलेले त्यांचे जे व्हरायटी आहे, त्यांचे जे प्लॉट आहे ते एकदा व्हिजिट करावं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण पाहतोय की सकाटा कंपनीचे जे ब्रोकोली याचा प्लॉट आपण पाहू शकतो. तर या फ्लेक्समध्ये आपण पाहतोय ब्रोकोलीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली. एक 55 ते 60 दिवसाचा हा प्लॉट आहे. कांची साईज पण पाहू शकतो. आता शेतकऱ्यांचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला भेटत आहे. भरपूर शेतकरी लांबून लांबून येत आहेत. तर आता पुढे गेल्यानंतर पाहतोय आपण शरीफ सीड्स या कंपनीचं डेव्हलप केलेले प्लॉट आहे. त्यामध्ये भेंडी आहे, बीट आहे, खरबूज आहे, अशा पद्धतीने प्लॉट पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे फॉरेज क्रॉपमध्ये पाहायला गेलं तर त्यांनी मका सुद्धा शुगर क्रश म्हणून त्यांची व्हरायटी आहे ती लाईव्ह स्वरूपात डेमो आपल्याला देण्यात आलेली आहे. तर पुढं पाठीमागच्या साईडला त्यांची जी बाजरीची व्हरायटी, तर शेतकऱ्यांना पाहतोय शरीफ सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा स्टॉल यामध्ये देण्यात आलेला आहे. ते प्रतिनिधी आहे ते शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. जे त्यांचे बियाणं आहेत त्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देत आहे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर विग्नर सहकारी कारखाना यांच्याद्वारे ज्या डेमो प्लॉट घेण्यात आलेला आहे त्यामध्ये विविध व्हरायटींचं यामध्ये लागवड केली आली. त्यामध्ये 18-121, त्याच्यानंतर 13-007, पुढं पाहण्यात आलं तर 02 म्हणजे आपली 265 आपण जी व्हरायटी म्हणतो ती 86-032, त्याचप्रमाणे 15-012 ही व्हरायटी यामध्ये त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे. तर पुढं पाहतोय आपण
BSF या कंपनीचं डेमो प्लॉट यामध्ये तयार करण्यात आलेले आहे. त्यांनी टोमॅटोवरती त्यांचे जे पेस्टिसाइड आहे ते यूज करून डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे. तसंच आपण जर पुढे आलो तर आपल्याला शेततळ आणि त्यामध्ये कोंबडी पालन कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती आपल्याला पाहावयास भेटणार आहे. तर कृषी विज्ञान केंद्र आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये आपण ही माहिती पाहू शकतो. तर पुढे पाहतोय वरती जो केज तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कोंबडी पालन आपण करू शकतो आणि खालच्या साईडला मत्स्यपालन असं 2 in 1 कॉम्बिनेशन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि नक्कीच याचा अवलंब करून शेतकरी एक चांगलं उत्पादन मिळवू शकतात. जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच ग्लोबल कृषी महोत्सव 8 ते 11 जानेवारी दरम्यान आपण व्हिजिट करू शकता नारंगाव कृषी विज्ञान केंद्र. पुढे आल्यानंतर आपल्याला जे एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर झुकिनीची लागवड यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पार्सलीचा आपण जे हे म्हणतो पीक यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. पुढे आलं तर जे मधमाशांच्या पेट्या यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे विविध मधमाशांचे प्रकार त्यांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर नक्कीच आपण पाहू शकतो ग्लोबल कृषी महोत्सव 2026 व्हिजिट करून नक्कीच आपण माहिती घ्या. विविध कंपन्यांचे स्टॉल आपण यामध्ये पाहू शकतो. शेतकरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने व्हिजिट करून माहिती घेत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी ते सज्ज आहेत. यामध्ये आपण पाहतोय स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आलेली आहे. स्ट्रॉबेरीचं व्हरायटी पाहण्यात आली तर विंटर डाऊन या व्हरायटीचा प्लॉट यामध्ये आपण पाहतोय. प्रिसिजन ॲग्रीटेक या आपली जी कंपनी आहे त्यांचे सुद्धा डेमो प्लॉट यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. तर त्यांचे जे शेवंतीच्या व्हरायटी असतील झेंडूच्या व्हरायटी असतील यामध्ये शेतकऱ्यांना माहिती भेटत आहे. त्याचप्रमाणे इथं शेतकऱ्यांना बुकिंग सुद्धा होते. ज्यांना जे रोपं लागतात जे चांगल्या पद्धतीचे वाहन आहेत झेंडूमध्ये असतील शेवंतीमध्ये असतील तर याचे बुकिंग सुद्धा या ठिकाणी शेतकरी करत आहेत. आपण पाहू शकतो समोर इथं इफ्को किसान ड्रोन ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकरी माहिती घेत आहेत की इफ्को कंपनीचं शेतकरी एक चांगल्या पद्धतीने ड्रोन संदर्भात माहिती घेत आहेत. एक चांगली कशा पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करू शकतो. नक्कीच शेतकऱ्यांनी ग्लोबल कृषी महोत्सव 2026 8 ते 11 जानेवारी दरम्यान व्हिजिट करा. नवनवीन शेती तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घ्या. बंधूंनो आता आपण पाहतोय एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे आपण ही सापळे वगैरे यूज करतो त्यामध्ये चिकट सापळे असतील फ्रूट फ्लाय ट्रॅप असतील त्यानंतर डेल्टा ट्रॅप असेल बकेट ट्रॅप असतील याचे डेमो स्वरूपात आपल्याला पिकांमध्ये लावून दाखवण्यात आलेले. त्याचप्रमाणे त्या कंपनीचा स्टॉल सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे ज्यामध्ये सोलार ट्रॅप आहे मिनी सोलार ट्रॅप आहे स्टिकी ट्रॅप आहेत स्प्रे अट्रॅक्टंट बॉटल आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनो इथं ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आपण या स्टॉलला व्हिजिट करून चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन आपल्या शेतीसाठी लागणारे जे ट्रॅप असतील ते इथून तुम्ही घेऊ शकता खरेदी करू शकता आणि एक चांगल्या रेटमध्ये पाहायला गेलं तर या कंपनीने एक चांगले ऑफर लावलेली आहे. त्या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे सांगण्यात येत आहे की मिनी सोलार ट्रॅप जो आत्ता आपण पाहतोय हा सोलार ट्रॅप आहे तो मार्केटमध्ये पाहायला गेलं तर 1200-1300 रुपयाला भेटतो बरोबर. तर फक्त एक्झिबिशन पुरता आपल्याला एक 8 ते 11 तारखेदरम्यान 799 रुपयामध्ये हा सोलार ट्रॅप भेटणार आहे. आता या सोलार ट्रॅपचं कार्य कसं आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये आपल्याला व्हिजिट करावी लागणार आहे आणि मल्हार ॲग्रो प्रोडक्ट्स या कंपनीच्या स्टॉलला व्हिजिट करून तुम्ही हे सापळे तुम्ही खरेदी करू शकता. शेतकरी बंधूंनो आता आपण पाहतोय ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये जे लाईव्ह डेमो प्लॉट दाखवण्यात आलेले त्याच्यामध्ये लाल कोबी असेल लेट्यूस असेल पेचाव असेल या पद्धतीचे विदेशी भाजीपाला आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहेत. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी एकदा ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये व्हिजिट देऊन पाहू शकता कशा पद्धतीने ते प्लॉट डेव्हलप करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर जर पुढे गेलं तर आपल्याला धनश्री या कंपनीचे डेव्हलप केलेले प्लॉट आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर त्यांचा एकदम जबरदस्त असा टोमॅटोचा प्लॉट आहे. त्यांचे विविध प्रोडक्ट यामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत. तर त्यांनी तयार केलेले म्हणजे जे शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलेले टोमॅटो असतील जे आपले गॅलन वांगे असतील झेंडू इतर जे माल आहेत ते पिकवलेले आहेत एकदम क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर व्हिजिट करू शकता. कंपनीचे प्रतिनिधी आहेत जे शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने माहिती देत आहेत. नक्कीच शेतकऱ्यांनी यावं. तर यामध्ये पाहू शकता जे आपले फुलसुंदर साहेब आहेत ते पण शेतकऱ्यांना पॅम्पलेट देऊन माहिती देत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना डेमो प्लॉट सुद्धा दाखवत आहेत चांगल्या पद्धतीने. तर पुढे आल्यानंतर आपण पाहतोय का पोषण मूल्य आधारित एकात्मिक शेती पद्धती याचा एक जबरदस्त एक 10 ते 15 गुंठ्यामध्ये डेमो प्लॉट तयार करण्यात आलेले. जवळपास 48 प्रकारचा विविध वर्गीय भाजीपाला यामध्ये लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये फळवर्गीय असेल धान्य इतर पालेभाज्या वगैरे असतील याचा लाईव्ह डेमो प्लॉट यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर त्यांनी सेल्फी पॉईंट पण असं तयार केलेलं आहे जेणेकरून
जे आलेले प्रदर्शक असतील ते नक्कीच या ठिकाणी येऊन माहिती घेतील. तर आपण पाहतोय जो वरती आपण डांगर भोपळा त्यामध्ये त्यांनी लावलेला आहे. त्यानंतर कडनी पाहतोय की जे आपली रेड कॅबेज आहे, लाल कोबी म्हणतो आपण, याची लागण केलेली आहे. त्यानंतर विविध विविध प्रकारचे मिलेट्स म्हणजे मिलेट उद्यान त्यांनी तयार केलेले आहे. त्यामध्ये पाहतोय आपण लिटल मिलेट आहे, मकरा आहे, त्यानंतर भगर आहे, नाचणी आहे. हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहे. वरईचा सुद्धा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. राळा, राजगिरा, बाजरी असं एक जबरदस्त प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी ग्लोबल कृषी महोत्सव 2026 8 ते 11 जानेवारी दरम्यान आपण येऊन व्हिजिट करून पाहू शकता. व्हर्टिकल बाल्कनी गार्डन याचा एक उत्तम डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण कमी जागेमध्ये आपल्याला घरापुरता लागणारा भाजीपाला कसा तयार करू शकतो याचं हे मॉडेल आहे. तर हे पोषण बागेला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. ग्लोबल कृषी महोत्सव नारायणगाव येथे आपण येऊ शकता. त्यामध्ये वांग्याच्या देशी वांग सुद्धा लावण्यात आलेले, जे आपल्याला आपल्या घरापुरताच नव्हे तर अजूनही 2 कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला आपण आपल्या परसबागेत म्हणा किंवा एक 10 ते 15 गुंठ्यामध्ये आपण तयार करू शकतो. आणि ते नैसर्गिकरित्या म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण तयार करून आपलं आरोग्याला सुद्धा एक चांगलं. तर पुढे आल्यानंतर आपण पाहतोय का देशी बियाणं बँक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नक्कीच शेतकरी बांधवांनी ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये येऊन या पोषण बागेला व्हिजिट करा. पाहतोय की मशरूमचं युनिट सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे, जे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी डेव्हलप केलेला हा मशरूमचा एक डेमो प्लॉट आहे. त्यामध्ये पाहतोय कशा पद्धतीने मशरूम आलेले आहे. आणि जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच ग्लोबल कृषी महोत्सव 2026 8 ते 11 जानेवारी दरम्यान नारायणगाव येथे तुम्ही व्हिजिट करू शकता. पुढे गेल्यानंतर आपण पाहतोय जे कॅक्टस आहे, जे आपण पशूंसाठी आपल्या पशूंसाठी ॲज अ फॉडर म्हणून एक चारा पीक म्हणून त्याचा वापर करू शकतो. याची जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला यावं लागते ग्लोबल कृषी महोत्सव नारायणगाव येथे 8 ते 11 जानेवारी 2026. त्यानंतर आजोला फार्मिंग विषयी सुद्धा आपल्याला छोटंसं डेमो प्लॉट यामध्ये करण्यात आलेला आहे, ते आपण पाहू शकतो. तर याची माहिती जाणून घ्यायची तर नक्कीच या. पुढे आल्यानंतर आपल्याला परसबागेतील कोंबडी पालन या संदर्भात एक छोटंसं कोंबड्यांचं दालन यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पाहू शकतो की आपल्याला 16 प्रकारच्या कोंबड्यांचा 16 जातीच्या कोंबड्यांचा मॉल यामध्ये पाहायला भेटणार आहे. शेतकरी एक चांगल्या पद्धतीने माहिती घेण्यासाठी उत्सुक आहेत. कोंबड्या हा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय कोंबडी पालन, कारण नक्कीच यातून आपण चांगल्या पद्धतीने जर कोंबडी पालन केलं तर एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो. पुढं पाहतोय की आपण त्यामध्ये विविध प्रकारचे कोंबड्यांच्या जाती यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. तर लाईव्ह स्वरूपात आपण पाहायच्या असतील तर नक्कीच आपल्याला ग्लोबल कृषी महोत्सव 2026 कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तर नक्कीच शेतकरी बंधूंनी 8 ते 11 जानेवारी 2026 या तारखेच्या दरम्यान येऊन व्हिजिट करा आणि या परसबागेतील कोंबडी पालनाची माहिती संपूर्ण जाणून घ्या. पुढे आल्यानंतर आपण पाहतोय की नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत ही प्लॉट डेव्हलप करण्यात आलेले आहे. त्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, झेंडू असेल, त्याचप्रमाणे वेलवर्गीमध्ये पाहायला गेलं तर घेवडा आहे, त्यामध्ये कारलं, घोसाळी, परत काकडी या पिकांचे प्लॉट डेव्हलप करण्यात आलेले. तर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत आदर्श नैसर्गिक शेती पद्धती या संदर्भात तुम्हाला माहिती मिळू शकते. जर तुम्हाला नैसर्गिक शेतीबद्दल अजूनही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला नैसर्गिक शेतीच्या या युनिटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. त्यातून आपण लाईव्ह स्वरूपात पाहू शकता कशा पद्धतीने पिकांची लागवड नैसर्गिकरित्या आपण पिकं तयार करू शकतो. यामध्ये चिया सीड्स आहे, पुढे गेलं तर झेंडू आहे, परत लाल मुळा आपल्याला यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर नक्कीच शेतकरी बंधूंनी ग्लोबल कृषी प्रदर्शन नारायणगाव येथे व्हिजिट करून पाहू शकता. पुढे आपल्याला नैसर्गिक शेतीतील जे आच्छादनं असतात आपण मल्चिंग म्हणतो या संदर्भात माहिती देण्यात आलेले फलक आपल्याला पाहायला भेटतील. गव्हाच्या विविध वाण आहेत ते सुद्धा आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी ग्लोबल कृषी महोत्सव 2026 या ठिकाणी व्हिजिट करून माहिती घेऊ शकता. लालकोबी असेल, ब्रोकोली असेल, हे प्लॉट सुद्धा नैसर्गिकरित्या पिकवलेले हे पण आपण पाहू शकतो. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत नैसर्गिक शेतीचं जे युनिट आहे ते पाहायला भेटणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय का ज्यामध्ये आपण विविध जैविक सेंद्रिय निविष्ठा बनवू शकतो याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. तर पुढे आल्यानंतर पाहतोय की नैसर्गिक शेतीचे आधारस्तंभ, त्यामध्ये जीवामृत कसं बनवायचं, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र
सूक्ष्म अन्नद्रव्ये, डिकम्पोस्ट या संपूर्ण माहिती आपल्याला एकाच दालनात भेटणार आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये व्हिजिट केल्यानंतर नैसर्गिक शेतीच्या युनिटला व्हिजिट द्या, संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यामध्ये गांडूळ खत निर्मिती असेल, क्रोम निर्मिती असेल, कंपोस्ट कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती एकाच दालनात आपल्याला भेटणार आहे. नक्कीच शेतकरी बांधवांनी व्हिजिट करा. तर आपण पाहतोय का एक शेतकऱ्यांचा एक चांगला प्रतिसाद आपल्याला या प्रदर्शनामध्ये भेटतोय. सर्व शेतकरी बांधव वेगवेगळ्या स्टॉलला माहिती घेऊन काही प्रोडक्ट असतील ते परचेस करतायत, परत नवनवीन तंत्रज्ञान याची माहिती जाणून घेत आहेत. तर आता आपण पाहतोय देशी गोवंश पालन या संदर्भात डॉक्टर आदेश काशीद यांनी आपला स्टॉल लावलेला आहे आणि शेतकऱ्यांना इथे मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे जे आलेले प्रदर्शक आहेत त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते खरेदी करत आहेत. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहतोय का जो ग्लोबल कृषी महोत्सवाचा एक मुख्य आकर्षण जो आहे चायनाचा सुलतान. आता ह्या बोकडाचे आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया. त्याची उंची 2 फूट असते, शिंग जवळपास 6 फुटापर्यंत लांबीचे असतात, संपूर्ण लांब केस असतात, पांढरा शुभ्र रंग असतो, दिसायला अत्यंत आकर्षक, वजन जवळपास 25 किलो. आता आपण पाहतोय यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर नक्कीच शेतकरी बांधूंनो इथं आल्यानंतर आपण या सुलतान बोकडाविषयी माहिती जाणून घेऊ शकता. नक्कीच ग्लोबल कृषी महोत्सव 2026 येथे आपण व्हिजिट करून माहिती घेऊया. शेतकरी बांधूंनो, आता आपण ग्लोबल कृषी महोत्सव नारंगाव येथे पाहत आहोत की ड्रोन प्रात्यक्षिक चालू आहे. सलाम किसान या कंपनीद्वारे ड्रोन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहे. शेतकरी सुद्धा या ड्रोन प्रात्यक्षिकाची माहिती घेत आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा याद्वारे फवारणी करू शकतो. या संदर्भात कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. तर आपण पाहतोय की याचे फायदे काय आहेत नेमके. तर त्यामध्ये वेळेची बचत होते, प्रति एकरी 7 ते 8 मिनिटात ड्रोनने फवारणी होते. 80% पाण्याची बचत होते, औषधांची बचत जवळपास 40% होते आणि यामुळे आपला फवारणीवरचा खर्च सुद्धा कमी होतोय. शेतकरी सुद्धा येऊन व्हिजिट करत आहेत आणि अशा पद्धतीने ड्रोन फवारणीचे फायदे आपण पाहू शकतो.